सुरुवातीला मी खरं मी प्रथमतः ज्यावेळेला लहानपणी मी ग्रामीण भागातच राहिला होतो आणि आपण महात्मा गांधींच्या विषयी खूप ऐकत होतो, वाचलेलं होतं, बघत होतो किंवा खरोखर गरज काय आहे किंवा त्यांचे विचार काय आहेत, खेड्याकडे चला किंवा त्यांनी एक विचार त्यावेळेला म्हणजे स्वातंत्र्याच्या पूर्वी एक विचार ठेवला होता, की आज आपण जे काही पृथ्वी, वायू किंवा जे पाणी वगैरे आहे, म्हणजे पुढच्या लोकांचा आहे आणि हे जो वारसा आहे तो आपण हा परत आहे तसा पुढच्या पिढीला देणं आवश्यक आहे. हे जे त्यांनी 80-90 वर्षापूर्वी विचार मांडले होते, ते खरोखर मनाला कुठेतरी भावले, की बाबा खरोखर आहे आपण जर आपण ह्या ग्रामसेवक म्हणून काम करतोय, ग्रामविकास अधिकारी म्हणून काम करतोय किंवा विस्तार अधिकारी म्हणून पंचायत समितीला काम करतोय किंवा ग्रामीण विभागासाठी काम करतोय. त्यावेळेला गांधीजींचं जे स्वप्न होतं, खेड्याकडे चला, ते खरोखर चांगलं होतं. कारण त्यांना पुढचं भविष्य दिसलं होतं, की जर खेडे जर ओस पडायला लागली, तर त्याचा परिणाम खूप हा आपल्या भारताच्या सिस्टीमवर होईल. आज आपल्याला तेच साधारणतः पाहायला मिळते, की लोक भरपूर मोठ्या प्रमाणात शहराकडे वळतायत आणि त्या वळायला लागल्यामुळं ग्रामीण भागातील जी अनास्था निर्माण झालेली आहे त्याला कारण म्हणजे लोक बाहेर जातात तेच आहे. आणि ग्रामीण भागातील जे मूळचे पारंपरिक आपले उद्योग होते ते सुद्धा आता हळूहळू कमी व्हायला लागले. त्यामुळे सुद्धा एकंदर विकासावर खूप मोठ्या प्रमाणात परिणाम देखील झाला आहे.